पूरे नांदेड को भाग दे रे। आम्हाला कोणी जर मेलं तर 2-3 किलोमीटर दूर लाच न्यावा लागते. बरोबर तुमचं तुम्हीच बघायला त्यानंच बघा. मत घ्या त्याला मात्र फसकलाशी आले. कडे दुसरीकडचे लोक येऊन इथं उभं टाकाले तर उद्या निवडून आले की काही विकास नाही काही नाही या लोकांना काही समजत नाही. अशी तशी आज कमवायला उद्या गमवायला पैसा आम्ही कमीता पैसा का आमच्या ताकद आहे. आम्हाला पैशाची गरज नाही फक्त विकास करा आमच्याकडे. आयु तो तुमके वैसे थे पूरे नांदेड़ को भाग दे रे. गपा गप खा रहे गपा गप खा रहे इधर कुछ भी नहीं ला रहे. हाँ ऐसा हो रहा देखो देखो. किस प्रकार का विकास हुआ है? विकास ऐसा कुछ नहीं हुआ. रास्ते और नाली का जो बड़े बड़े जो घर है वहाँ पर हुआ मगर जो गरीब बस्ती है वहाँ पर अभी तक रास्ते और नाली नहीं हुआ. तो आने वाले इलेक्शन से आपको क्या उम्मीद है और किस प्रकार का विकास चाहिए? उम्मीद तो यही है रास्ते और नाली होना. लाइट पानी टाइम पे पानी भी नहीं आता. हफ्ते में एक बार आता कभी तो ऐसा ही होता. मेन दुकान में तो पानी आता ही नहीं. और कचरा वगैरह कुछ गाड़ी वगैरह आती है क्या? घंटा गाड़ी वगैरह गाड़ी को कभी तो भी एक आधे बार आती है एक आधे बार गाड़ी भी समझो नहीं आती समझो. यहाँ पर क्या है रोड़ा नालिया का विकास वगैरह हुआ नहीं. कुछ जगह हुआ कुछ जगह नहीं हुआ समझो. यहाँ पर छोटे बच्चों के लिए आंगनवाड़ी स्कूल नहीं और हमारे जो पहली से 5वीं तक के बच्चे हैं कि नहीं घर कुछ रहते स्कूल को कोई भी जाते नहीं. यहाँ पर सबसे मेन बात तो आंगनवाड़ी की ज़रूरत. तो जो भी समझो पक्ष आएगा तो हम उसको है कि नहीं आंगनवाड़ी के लिए पहले निवेदन देंगे. रोडों के लिए नालिया के लिए सोलार के लिए फिर हर चीज़ समझो हमको जो लगती तो इसके बारे में बात करेंगे. जो भी पक्ष आएगा अभी समझो विकास झालेले नाही. पाणी पावसाळ्यामध्ये असा हाल होतं की भोकर शहरामध्ये कुठं नसेल मात्र हसमीनगरमध्ये 4-5 घरामध्ये असं पाणी शिरलं होतं. शिवला बोललेले होते शिव मी बघितले मात्र वरून टाकतो म्हणले आश्वासन दिलेले आहेत. आता जे पार्ट्या आहेत याले त्याच्या आश्वासनावर चालणार हा त्यानं मतदान टाका म्हणाले मात्र आम्हाला 5 मतदान आमच्या हसमीनगर उमर कॉलनी वाढीव लाईट म्हणून 60 पोल मंजूर झाले होते. याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कोणी 2015 पासून आश्वासन होत आहे. वाढीव लाईट भोकरला कुठे झालेली आहे मात्र हसमीनगर बटाळा रोड हे कुठंच झालेले एकही पोल नाही. सोलार आलेले आहेत कुठं आमच्या गलीला एकही सोलार नाही. आणि अशोकराव चव्हाण साहेबाला सुद्धा निवेदन दिलेले आहेत. त्यांना आश्वासन दिलेले आहेत जानेवारी-डिसेंबरमध्ये होऊन जाईल रोड म्हणून. त्याच्यासमोर आम्ही बसलेले आहात. आणि नगर इकडं तिकडं रोड आमचे सगळे झालेले आहेत मात्र सगळ्या रोडाचं नाल्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे. आणि इथला नगराध्यक्षाला कोणी नगराध्यक्ष भविष्य ठरणार आहे का तर 400 मतदान आहे परंतु इकडं विकासाचं नाव आणि लक्ष देत नाहीत. कोणी कार्यकर्ता इकडं जास्त लक्ष देत नाही. हा बटाळा रोड एक 400 त्याला वाटते किंवा मतदान नाही. ते याच्या अगोदर एक सोमेवाडा म्हणून नगराध्यक्ष झालं त्याच्यावर आज करून बसले होते आम्ही. परंतु त्याचं काय आहे नगराध्यक्ष राहून आमच्या गलीला एक रोड नाही ना एक ट्रॅक्टर मुरुम टाकलेले नाही ना कोणती योजना दिलेली नाही. फक्त नावाचं नगराध्यक्ष आम्ही पुऱ्या गावानं आमच्या वार्ड क्रमांक 3 निवडून दिले की बा ह्या एक गल्लीचा मुलगा आहे गल्लीचं चांगलं माणूस आहे. परंतु त्यानं विकासाच्या नावाखाली आपलं काम करून घेतलं. परंतु आमच्या हसमीनगर बटाळा रोड इथे कधी येऊन बघितलेले नाही. फक्त त्याच्या घरी जर गेलं तरी फक्त आश्वासन देत होतं. सो इधर उधर हो गई बीच में की रोड रह गई. पानी पूरा सेंटर में जमा हो जा रहा. घर में जाने नहीं आ रहा. लोगों के घरों में पानी घुस रहा. हाँ रोड़ा इधर उधर कर दिए समझो. ऐसा है इधर उधर करके बीच के रख दिए. क्या होना नाली होना क्या होना नाली रोड का मेन मसला है. ऐसा वो अध्यक्ष नगराध्यक्ष हो नगर सेवक हो कोई भी अभी तक आए जैसे चुन के देंगे वैसे उन्होंने नांदेड़ जाके बैठ जा रहे. उसके बाद वहाँ से फिर कौन आएगा कौन देखेगा कोई पूछ रहा नहीं. कौन क्या लाइट कहाँ है किधर की लाइट चलेगी कोई भी पूछ रहा नहीं. अब जब तक भी इलेक्शन हुए पीछे के भी इलेक्शन हुए तक हमारे पास आ रहे पूछ रहे क्या कमी है. चलो आश्वासन दे रहे. आश्वासन के बाद कोई आ रहा नहीं कोई देख रहा नहीं. ना रोड का मसला है लाइट का मसला है. और हालांकि अभी तक भी जो भी अब सोमनाथ साहब थे उन्होंने भी कुछ आके पूछे नहीं ना अभी तक क्या तुमको कमी है. सिग्नेचर के वास्ते जाना सिग्नेचर लेना खाली बस आके देखे नहीं बस उतना ही काम था. वार्ड क्रमांक 3 में हम आ चुके हैं. देखिए यहाँ पे किस प्रकार का विकास हुआ और यहाँ पे कुछ यहाँ के नागरिक हैं उनसे जानकारी लेंगे.
दादा नाम आप चंद्रकांत नारायण आरकेवार. किस प्रकार का विकास हुआ है? विकास काय झाले तिकडे झाला पण इकडून काही नाल्या नाही, रोड नाही राहिला, तिकडे काही सुद्धा नाही. सगळे रस्ते नाही, विकासाचा काही नाही नावाचं. काही तिकडं हाय विकास नाही, तिकडे काहीच नाही. अर्ध्या गलीच्या पलीकडे रोड आहे, लोड सेटिंग राहते केव्हा तर लाईट 1-2 दिवस येत नाही. एक लाईन तर आमची 12 महिन्याच राहत नाही. डीपी नाही, काही नाही. म्हणजे इथे कोणता डीपी आणून बशी राहते, त्याच्यावर बी अजून चालू केलं नाही. विकासाचं काही नाव नाही, फक्त म्हणतात, करू बघतात, येतात जातात. परवा इथलं कोणतं की येऊन सर्वे केले, रोड नाली होणार आहे म्हणजे अजून काही त्याचा ठिकाण लावला नाही, काही आला नाही. कुठे की तिकडं उद्घाटन नारळ फुलले म्हणून नारळाचा काय पत्ता नाही. जसं की फक्त आश्वासन भेटालं, आश्वासन भेटायला विकासाचं नाव नाही. फक्त येतात, आश्वासन देतात, विकास करायचं काय नाव घेणार. विकास काही केला नाही इकडे, विकासाचं नाव नाही. फक्त काय कुठं 2 रोड टाकली तिकडे, कोणी कले होते की उचलून, विकासाचं नाव काही केले नाही. इथून त्यानं फक्त राहिले आले, गली बघली, कधी बघली नाही, कधी वाळात येऊन कोणाची समस्या दूर केली नाही. राहायला सोय नाही. आता आम्हाला कोणी जर मेलं तर 2-3 किलोमीटर दूर लाच न्यावं लागतं. जायला 3 घंटे 2 घंटे लागतात. ते बी नाही सुविधा, स्मशानभूमीची अशी बऱ्याच काही घटना. नाहीत, नाली वगैरे नाहीत, रस्ते नाहीत. जे नगरसेवक आम्ही अपक्ष निवडून दिला होता तो नगरसेवक काही आपल्या इथं वार्डात राहिलाही नाही, वार्डामध्ये कधी आलाही नाही. तो नांदेडला जाऊन आलिशानमध्ये आहे. या बारला तसं 2014 प्रमाणे इथली गल्ली अपक्षालाच साथ देतो म्हणालेत काही लोक. जनतेच्या मनावर आहे, जास्त्यांना मत देते. नाही अपक्ष उमेदवार कसं काय? इथं कोणता नेता, कोणता पक्षाचा नेता विकासच केला नाही. आताही बघा नाल्या जशाच त्याच्या नाल्या नाहीत का नाही, पाणी रस्त्यानं जाते. हे तरी आम्ही थोडंफार कसं तरी करून भाडून फिरून कुठला रस्ता आणून टाकले की थोडंसं उघड इलेक्शनच्या पुढे केले. आणि कित्येक बाऱ्या मोठमोठे नेते येऊन गेले, परंतु चिखलानं आले, काही जेवण आमच्या घरापर्यंत येऊन वापस बी गेले. मिटिंग बी केली नाही तर काहीच केलं नाही. असं झालं. तामसकर या वार्डामध्ये त्या दिवशी मी दिलीप वाघमारेला सांगितलं होतं की इथं घाण कचरा आहे म्हणून. तर दिलीप वाघमारे म्हणले या 2 दिवसामध्ये त्याला कचरा उचलतो म्हणजे अजून उचलले नाही. तर दिलीप वाघमारेला आज बी लावलं होतं, तर दिलीप वाघमारे म्हणले इलेक्शन उद्या, इलेक्शन झाल्याशिवाय आम्ही कामाला हात लावत नाही. आणि हे जे आमच्या इथं जे नाल्या जे झालेले आहेत, या नाल्याचं पाणी आमच्या वार्डाच्या बाहेर पाणी जातच नाही. सगळ्या नाल्या उलट्या झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेस मी असं नगरपालिकेला जाऊन सांगितलं होतं की या गलीचं पाणी बरसातीमध्ये गावाच्या बाहेर पाणी जात नाही. तर नगरपालिकावाले म्हणले आम्ही करतो म्हणले, केलेत, त्याच्यानं ते पाणी काढणं झालं नाही. आता या बारला काल आलते तर त्यानं काढून देतो म्हणून म्हणलेत, आश्वासन देऊन गेले. 90 डिग्री उतार काढतो म्हणले. 90 गदळ बघा, हे लेकरं आता बारीक बारीक काय झालं तो पण जिम्मेदार. आता अशोकराव आलते इथं येऊन म्हणले सगळंच करतो म्हणले. आता काय करतात माती बघा. आता घ्या इकडले, घ्या हे घरं घ्या, बघा जरा हे सगळं. इकडे लहान लहान लेकरं आता. कसं आहे, अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी नाल्या बरोबर केल्या नाहीत, रोडही बरोबर नाही, नाल्याच्या वरी झाकणं नाही, काही नाही. सगळं गदळ तिकडून किनवट रोडकडून सगळं नाल्याचं पाणी तिकडं जाते. तिकडं ते पाणी काढतो म्हणून मागे डोजर वगैरे घेऊन आले, पण ते पाणी निघालं नाही, काही नाही. तिथं सोडून दिले. तिकडं सगळं ढव, सगळं घऱ्यानं पाणी झालं. आणि दुसरी गोष्ट, हे रोड बरोबर नाही. 3 वर्ष तर आपल्या घरातून नाली होती. 3 वर्ष. आता परवा काय झालं बघा, पाणी या घरी घुसलं, खंडीभर कोंबड्या मेलेत आणि माझ्या घरातून असं पाणी गेलं. मग ज्याच्या घरात पाणी नाही घुसलं त्याला पैसे मिळाले, ज्याच्या घरात पाणी घुसलं त्याला 1 रुपये मिळाले. ही सुविधा अशी कशी केली नगरपालिकानं, ते आम्हाला नगरपालिकेचा शोध लावायचा आहे. येऊन बघायचं, चौकशी करायचं, काहीतरी बघायचं. एरी नाव दिले की त्याचे पैसे पास. आमच्या घरातून पाणी इकून गेलं बघा, इकून गेलं, हे काय नाही. त्याचे कोंबड्या मेले. मी सगळेला सांगलो बा आमच्या शेजाऱ्याच्या कोंबड्या मेले 1.5 खंडी आणि माझ्या घरातून पाणी गेलं. ज्याचे नाही न्याय बरोबर करावं नगरपालिकेनं, सगळ्याची करावं. ज्याचं गेलं त्याचं मध्ये काय नाही भेटलं, ज्याच्या घरात नाही गेलं त्याच्या घरात पैसे बरोबर भेटले. करोनाच्या काळामध्ये इथं एकही माणूस येऊन बघितला नाही. आमच्या गल्लीतले हे वार्ताहर सिद्धार्थ जाधवनं सगळ्यांना ज्वारी गहू वाटप केलं.
इकडे येऊन कोणी बघायला सुद्धा नाही. आता अशोकराव आले होते, बाबा माझ्या हातामध्ये सगळं हा विकास केलो, हे केलो. काय विकास झाला? हा, इकडे कचऱ्याच्या गाड्यासुद्धा येत नाहीत बरोबर वेळेवर. हा, एवढी हाल आहे, कोणी येऊन बघायला सुद्धा तयार नाही. ते सोमेवाड होता अगोदर, त्यानंतर तोंड दाखवायला तयार नाही. हा, गेला निघून नांदेडला. असे काम काय कामाचे हात नगरसेवक? आमच्या गल्लीतलाच नगरसेवक झाला तर आमचा काही विकास होईल? अर्ध्या रात्री त्याचा हात धरून आम्ही बा हे कसं केलाच म्हणू शकता. तिकडे दुसरीकडचे लोक येऊन इथं उभं टाकाले तर उद्या निवडून आले की काही विकास नाही, काही नाही. या लोकांना काही समजत नाही. नगरसेवक गल्लीतलाच केल्यानं काय केलं? हा, गल्लीतलाच केल्यानं काय केला? अहो त्यानं बाई म्हणाला सगळे सारखेच राहतात काय? जो काही याचं त्यानंच बघायला, म्हणजे मला पोट भरायचंच बघायला, तुमचं तुम्हीच बघायला, ज्याचं त्यानंच बघायला. मत घ्या त्याला मात्र फर्स्ट क्लास आले. आता ते नगरसेवक आपलं राजकारण तसं नाही हो. एक मिनिट विकास बघणार, आमचं काम चांगलं व्हावं, नाल्या व्हावं, रोड व्हावं. आम्हाला पैसा काय हो, आम्ही कमीता पैसा काय? आज कमाय हाताचा मळ आहे, आज येते उद्या जाते. आम्हाला विकास करून द्या, 2 साईडनं नाल्या करा, चांगले काम करा. बस विकास कसं होईना बघूत. बघायला रिकामी नाही इकडं, कसं विकास होईल हो? बघा आमचे रोड करा, 2 साईडनं नाल्या करा, 20 फुटाचा रोड मोकळं करा. आमचं काम आम्ही बराबर मत देऊ. पैशाचा अशी तशी, आज कमवाल्या उद्या गमवाल्या. पैसा आम्ही कमीता, पैसा काय आमच्या ताकद आहे. आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त विकास करा आमच्या गलीचा.